हो आणि त्यावेळेस म्हणजे आता गिरीश भाऊ आले, आमच्या ताई आहेत, लोणीकर साहेब, अरविंद भाऊ खोतकर, हे म्हणजे आम्हाला अधिकारांना बोलणारे माणसं आहेत. बरोबर. आता त्यावेळेसही तसंच झालं. आता आम्हालाही माहिती की मी आता मला आता द्या तुम्ही द्याल असं होत नाही. नाही बरोबर. मग त्यावेळेसही पहिल्यांदा शंभूराज देसाई साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील आले होते. हो हो पडळकर साहेब असतील, प्रकाश असतील. मी त्यांना म्हटलं तुम्ही असं बोलले आणि उपोषण सोडून फायदा नाही, कारण याच्या अगोदर कितीतरी आंदोलन झाले, प्रत्येक वेळेस शब्द दिले गेले. तुम्ही आम्हाला लेखी काहीतरी द्या. त्यावेळेस शिंदे साहेबांनी त्यांच्या सैनिक एक पत्र दिलं की आमच्या ज्या मागण्या होत्या, ही मागणी तुमची 15 दिवसात होईल, याच्या अशा अशा अडचणी आहेत, याचा थोडासा करून आम्हाला 1 महिना लागेल. ते पत्र आजही माझ्याकडे. आता 1 वर्ष कंप्लीट झालं. 25 सप्टेंबरला मी उपोषण सोडलं होतं 16 दिवसाचं. माझ्यासोबत आणखी 5 बरोबर आहे. ते सोडलं. आता काय झालंय, एक म्हण आहे की तोंड एकदा पोळलं की ते आपण ताकही उघडू शकतो. नाही, म्हणूनच माझं म्हणणं काय बघा, कोणी काही म्हणजे मी लिहून दिलं, त्यांनी लिहून दिलं, तरी जोपर्यंत आपण चर्चा करत नाही ना, बरोबर, त्यातनं यातनं मार्ग निघू शकत नाही. बघा, हे जर सोपं असतं तर आतापर्यंत होऊन गेलं असतं. पण तुम्हाला माहिती आहे, लोकांनी केसेस केल्या, कोर्टात केसेस झाल्या, आपण भूमिका मांडली, आपण त्याच्यामध्ये आपली बाजू घेतली, परत त्यात काही कोर्टाने अडचणी निर्माण केल्या. जुना एक अहवाल मागच्या सरकारने काय पाठवला तोही तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे काय अडचणी निर्माण झाल्या. तर आपल्याला बसून त्यातनं नीट स्ट्रॅटेजीनेच मार्ग काढावा लागेल. आता यात मी फार ती स्थापन केली होती नागपूरला, तेव्हापासून मी त्या आंदोलनात मी आडून बसलो होतो. आपण तीच नाही पाहिजे, त्यातला मी एक स्ट्रॉंग कार्यकर्ता होतो, रस्ता अडवणारा. तर हा विषय वेगळा आहे. आता मी याच्यात दुसरा एक पर्याय बोललो, आता साहेबांना त्यांना सांगितलं की जे 3.5% आम्हाला सेपरेट एनटीसी म्हणून आहे, आदिवासी आपल्याला विरोध करतात, ते स्ट्रॉंग आहेत. आता हा विषय झाला, आता याच्यात चर्चा न केलेली बरी. आम्ही काही तुम्हाला होत्यात आणत नाही. तुमचं प्रेम धनगरांविषयी, धनगरांचं तुमचं प्रेम 2000 पासून 14 पासून आपण पाहता. ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत धनगर आपल्याला भर भरून देतात. तर आता आमची विनंती, हे जे 3.5% आहे तो विषय सोडून द्या. कोर्टाचा विषय, कटकटीचा विषय, लोक कोर्टात जातात, आदिवासी अडवतात, भांडवडी करतात. ते जे 3.5% साहेब, हे जर आपण एनटीसीचं, आता एसटीसी सुप्रीम कोर्टानं पण त्याला मान्यता दिली की तुम्ही उपवर्गीकरण करू शकता. तर हे जर एसटीसी मूळ आदिवासी 7% त्यांचं तसंच ठेवा. आम्हाला त्यांचा अजिबात नको नाही जायचं. आम्हाला आमचा हक्काचा असून आम्ही हक्क सोडतो आज म्हणजे इथं. त्यांना एसटी हे करा, आम्हाला एसटी बीसी जे काय करायचं ते करा. नाही, प्रॉब्लेम तिथे तुम्हाला सांगतो काय येतोय. आपण मागच्या हेच सुचवलं होतं, आपण जे करणार होतो हेच करणार होतो. पण त्यातला प्रश्न एवढाच निर्माण होतो की हे एसटीचं आरक्षण तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकार राष्ट्रपतीच्या मान्यतेने देतं. त्याकरता राज्य सरकारला अहवाल पाठवावा लागतो. तर तो जो अहवाल पहिला मागच्या सरकारने एसटीत बसत नाही असा पाठवला, म्हणून आपण 30 तयार केलं. आणि मग 30 मध्ये त्यांनी अर्धा आपल्या बाजूने दिलं आणि अर्धा आपल्या विरोधात दिलं. त्याच्यामुळे ती अडचण झाली. तर आता ही म्हणजे हे राज्य सरकार, जसं समजा एक मराठा आरक्षण आहे तर राज्य सरकार कायदा करू शकतो, तसं याचा राज्य सरकार कायदा नाही करू शकत. याच्यामध्ये त्याची एक सुप्रीम कोर्टाने एक प्रिस्क्राईब केलेली यंत्रणा आहे. त्या यंत्रणेमध्ये या म्हणजे 30 सारख्या किंवा TISS आपल्या त्या TRTA सारख्या एक 5-7 या संस्था, त्या संस्थांनी अभ्यास करून त्यांनी रिकमेंड केलेला एक रिपोर्ट लागतो. तो रिपोर्ट राज्याला पाठवावा लागतो. तो केंद्रातलं जे आपलं जनजाती आयोग आहे, ते जनजाती आयोग त्याच्यावर रिपोर्ट देतं. त्या रिपोर्टच्या आधारावर मग केंद्र सरकार ते वर्गीकरण करतं. म्हणजे आपल्याला एनटी आपल्याला करता येतं, पण एसटी आपल्याला करता येत नाही. म्हणून मी म्हटलं की या गोष्टी जर आपण बसलो तर मग त्यातनं कसा मार्ग काढायचा, त्यातल्या काय अडचणी आहेत, त्यातला मार्ग काढू ना आपण. त्यातही साहेब माझी विनंती आहे, केंद्र सरकार 2014 पासून आपलं हे बघा, इच्छाशक्ती असली साहेब तर सगळं होतं. म्हणजे मला आता म्हणजे परत काय होतं, ऐका ना, केंद्र सरकार हाती नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने जी प्रोसेस प्रिस्क्राईब केली आहे, म्हणून आपण मग कोर्टाचा आपण विषय का केला. आपण कोर्टाचा विषय याकरताच केला की सुप्रीम कोर्टाने जे प्रिस्क्राईब केलं आहे त्यानुसार ते बसवलं पाहिजे, म्हणून कोर्टात गेलो. आपण ती भूमिका मांडली. पण तुम्हाला माहिती आहे, शेवटच्या क्षणी आपल्या 2 संघटना दोघांचा त्या विवादामध्ये त्यांनी थोडासा प्रॉब्लेम तयार केला आणि आपल्या बाजूने असलेलं थोडं इकडे तिकडे झालं. पण काही हरकत नाही, अजूनही ते आपल्या हातून नाही गेलेलं. म्हणून मी काय म्हणतो, तुम्ही एकदा जर बसलात, आणि असं आहे की कदाचित मी राजकीय माणूस आहे, मी चुकीचं सांगेन
पण म्हणून तुम्ही जो म्हणाल तर त्या प्रकारचा वकील आपण बसवू, आपण एजी बसवू, ही प्रोसेस समजून घ्या. मग या प्रोसेसमध्ये जी राज्य सरकारला भूमिका घ्यायची राज्य सरकार घ्या, राज्य सरकार मागे हटणार नाही. पण ती सगळी प्रोसेस केल्याशिवाय हे होऊ शकत नाही. म्हणजे मला कोणीही मोठ्या वकिलाने पटवून द्यावं की बिना प्रोसेसचं येऊ शकते, तर मी ते करायला तयार आहे. पण ते नाही होऊ शकत, कारण हे संवैधानिक आरक्षण आहे. आपण जे मराठा आरक्षण वगैरे देतोय संवैधानिक नाही, हे स्टॅट्युटरी आहे, हे संवैधानिक आहे. एससी आणि एसटी हे संवैधानिक आरक्षण आहे, त्यामुळे त्याची एक प्रोसेस वेगळी आहे. तुम्ही त्याला एसटी ए म्हणा, बी म्हणा, सी म्हणा, काही केलं तरी प्रोसेस तीच आहे, प्रोसेस वेगळी नाही आहे. म्हणून तुम्ही माझी तुम्हाला विनंती, तुम्ही जरा आमच्या सोबत बसा, आपण बसून यातनं कसा मारण पाडायचा करू. आणि तुम्हाला एक माहिती आहे की आम्ही म्हणजे आमची भूमिका पहिल्या दिवशीपासून आहे आपल्या बाजूची. आम्ही कुठेही, आणि आता तर तुम्ही इतकी चांगली भूमिका घेतली की तुम्हाला एसटीचं जे काही आत्ताचं आहे त्याच्यामध्ये घुसायचंच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही फार चांगली भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे त्याच्यातलाही मार्ग आपण काढू शकतो. पण हे कसं आहे, हे तुम्ही तिकडे बसले फोनवर आपण बोलतोय, याने होणार नाही. आपल्याला बैठकीत समोरासमोर बसून काही अडचणी अजून आहेत, त्या अडचणी कशा दूर करायच्या याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्यातला मार्ग काढावा लागेल. चालेल ना साहेब. आता हे हा झाला समजा आम्ही जे एसटीसीचं सांगितलं एबीसी करायचं. आता आपण जर समजा आता निजाम गॅजेट जे ते स्वातंत्र्यापूर्वीच आहे ते आपण काही त्यात पर्याय काढून हे करून लागू करतो. नाही ते हे तर सगळे जण धंदे आहे, तुम्हाला नाही ते तुम्हाला लागू करून फायदा होत नाही. कारण मराठा समाजाला ही आता जे आपण लागू केलं हैदराबाद गॅजेट, ते आरक्षणाकरता लागू केलेलं नाहीये, ते जातीकरता लागू केलंय. ते आरक्षणाकरता लागू नाहीये, ते फक्त जातीकरता. म्हणजे कोणाची एंट्री जर कुणबी असेल तर कुणबी समाजाला जे आरक्षण इथे आहे ते आरक्षण मिळत आहे. आता आपली एंट्री जर त्यात धनगर मिळाली तरी आपल्याला धनगर समाजाचं आरक्षण हे एंटिटीज आहे, ते एसटी नाही आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू करूनही त्याचा फायदा होत नाही. नाही, मला ते नाही म्हणायचं की हे जे आता 36 नंबरला जे धनगर आहे ते कोण आहे, हे आपण सुद्धा एक कोर्टात ऍफिडेव्हिट केलेलं आहे. आपण तेच सांगितलं ना आपण की ते हेच आहे, पण कोर्ट अजून कोर्टात ते झालं नाही. तुम्हाला माहिती आहे ते शेवटी काय भानगड झाली. म्हणून आता आपण त्याच्यात सुप्रीम कोर्टात ती भूमिका घेतोय की बाबा हेच आहेत ते 36 नंबरचे धनगर, म्हणजे हेच धनगराची भूमिका आपण सुप्रीम कोर्टात घेतली आहे. याला सगळं फार विलंब होतोय साहेब या गोष्टीला. मला असं वाटतं नाही बरोबर आहे, पण आता दादा तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या गोष्टी कायद्याच्या आहेत त्या कायद्याची सुटली की नाही, त्या कायद्याच्या बाहेर जाऊन तर करता येणार नाही. म्हणून तर मी म्हटलं तुम्ही एकदम चांगली भूमिका घेतली आहे की आदिवासींच्या ह्याच्यात तुम्हाला कुठे वाटेकरी व्हायचं नाही, तुम्हाला तुमचं स्वतंत्र पाहिजे आहे. त्यामुळे आता आदिवासी समाजाचंही आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो, त्यांनाही सांगू शकतो की तुमच्या ह्याच्यात शिरायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही विरोध करू नका आणि आपण कायद्यात ते कसं बसवायचं या संदर्भातला प्रयत्न करूया. आम्हाला देवा भाऊ आम्ही प्रामाणिकपणे सांगतो. मी तुमचं शिवडीचं भाषण फार म्हणजे काळजीपूर्वक ऐकलं, मी तसं ऐकत असतो. तुम्ही तिथं म्हटलं की तुम्ही मागत राहा आम्ही देत राहतो, आमची देण्याची भूमिका आहे. तर तुम्ही द्याल ही खरोखर प्रामाणिकपणे अजूनही म्हणजे मी काय मी तुमचा समर्थक नाही किंवा तुमचा कार्यकर्ता नाही, तर माझी भूमिका आहे, भावना आहे हे देखील तुम्ही बघा ना. म्हणून जोपर्यंत ते कायदेशीर होत नाही तोपर्यंत आपण आदिवासीच्या योजना लागू केल्या, त्या संदर्भात पैसे पण आपण दिले, त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या. त्या योजनांचा फार घोटाळा आहे. मी आपल्या समोर आल्यावर तो विषय बोलेल. त्या काय फायदा ते आम्हाला योजना मी आता जे मागण्या दिल्या साहेब, मला लोक सगळं माझ्याकडे येत होते. हो याच्यात ही टाका ती टाका ती टाका. मी माझ्या जीवनात एकच मागणी लागली, आम्हाला जर विमान भेटलं तर हे खटारा गाड्या घोड्या ह्या कशाला पाहिजे आम्हाला. नाही ते तर बरोबर आहे, ते आपण अमृत मिळाल्यावर बाकी आम्हाला याची लढण्याची गरजच नाही, ऑटोमॅटिक सगळं मिळणार आहे. ते तर बरोबर आहे. ही स्टॉप गॅप अरेंजमेंट त्याचं आहे. जोपर्यंत अमृत मिळत नाही तोपर्यंतची अरेंजमेंट आहे, अमृत मिळवायचंच आहे. तर आता याच्यात एक पर्याय म्हणजे आता आपल्याशी चर्चा झाली, सगळे मंडळी आपला आमच्या विषयी प्रेम आहे, आमच्या मनात आपल्याविषयी हे प्रामाणिकपणे कबूल करतो. जी हे बोलताना सुद्धा जनतेत बोलताना सुद्धा म्हणतो दिलं तर तेव्हा बोलतील, नाही तर परत गॅरंटी नाही. आम्ही काय करणार तुम्हाला सांगतो, तुम्ही नाही दिलं मी आपलं गावगाव फिरणार, लोकांना तुमच्या नावानं शिवाय देणार, म्हणणार हे आपल्याला दिलं नाही पडलं यांना मतदान करू नका. आम्ही काँग्रेसला मतदान करणार, राष्ट्रवादीला करणार, सेनेला ते देतील 1% मला गॅरंटी नाही. त्याच्यामुळे आता मी प्रामाणिकपणे विनंती करतो की तुम्ही हे जे विषय हे मला तुम्ही सगळे लिखित द्या तुमच्या सैनिकी. हे अजून मी 16 दिवस उपोषण केलं पंढरपूरला, आता माझा 11वा दिवस आहे, अजून मला 5-7 दिवस तुझ्या काहीच होत नाही.
एक तारखेला नाही, आम्ही मी तुम्हाला ऐका ना, यातले काही म्हणजे जी भूमिका आता मांडली ना ती लिहून मी तुम्हाला चर्चेला निमंत्रित करतो. Yes. आणि मी तुम्हाला एक सांगू का, शेवटी चर्चेने यातला मार्ग निघू शकेल. बाकी म्हणजे उपोषण तुम्ही आता करून, उपोषण आपण कशा करता करतो, ऐरणीवर आणण्याकरता. हो. त्या ऐरणीवर आलेलं आहे. हो. त्यामुळे आता चर्चा करून त्यातला आपण मार्ग काढायचा प्रयत्न करू. मी पत्र तुम्हाला पाठवतो तशा प्रकारचं, तुम्ही त्या पत्राचा सन्मान करून चर्चेला या. बिलकुल. तर आता आम्ही 1 तारखेचा एक मी तो चक्का जामचा आम्ही ते एक हे आव्हान केलेलं होतं. त्याच्या अगोदर जर आपण हे सगळं दिलं तर मी उद्या पत्र पाठवतो. तेव्हा परत वगैरे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याला आता या सगळ्या गोष्टी करायच्या नाही. मी तुम्हाला उद्या पत्र देतो. तुम्ही त्याच्या पत्राचा थोडासा आदर ठेवून आणि या संदर्भातली आपण चर्चेकरता या. चालेल. ते पत्र ओके. तुम्ही ते म्हणजे आहे मी जे मुद्दे सांगितलेले मला एकतर तुम्ही जे लिगली 36 नंबर आहे त्याच्या प्रमाणे म्हणजे TR आपण तसाही काढू शकतो साहेब, जर काढायचा तर. नाही याचा TR काढायचा आपल्याला अधिकार नाही दादा. नाही, आपण ते त्याच्यावर आपल्यावर लेखी आपल्याकडे एजीचा ओपिनियन आलाय की तसा TR नाही करतायत आपल्याला. बरं. हरकत नाही. तुम्ही ते त्या पद्धतीने की याच्यावर काय कारवाई कराल, किती दिवसात काय होणार, हे तुम्ही कशा पद्धतीने सोडवाल हे मला तुम्ही जर सविस्तर लिहून दिलं आपल्या सहीनं, आणि ते जर मला पटलं तर मी आता आज काय झालंय साहेब, मी जरी आज आपल्याशी बोलत असलो म्हणजे दीपक बोराडे हा आता समोर चेहरा किंवा आवाज जरी असला तर आपण पाहिलं की आमच्या जालन्यामध्ये जितके लोक या ड्रोन मध्ये किंवा शहरात दिसले त्याच्यापेक्षा डबल लोक पोलिसांनी 10-20 किलोमीटर काही गाड्या आणून ठेवल्या. येऊन गेले मी साहेब आतमध्ये. बरं. आतमध्ये शहरात माणसांना जागाच नव्हती, त्यांनी बाहेर रोखले, ते बाहेरच्या बाहेर निघून गेले. तर आता या सगळ्या लोकांचा विश्वास म्हणा किंवा यांच्या नजरा माझ्याकडे तेव्हा म्हणूनच काय आहे की माझं मत तेच आहे की उपोषण, धरणे आणि या सगळ्या गोष्टी या महत्वाच्या आहेत, पण यांनी प्रश्न सुटणार नाही. प्रश्न अमोरासमोर बसूनच सुटणार आहे. आपण ते आता एक पत्र ते आपले माझ्या सहकार्यांसोबत चर्चा करतो आणि मग सगळ्यांना विश्वासात घेऊन, कारण उद्या या मग मी त्याविषयी निर्णय घेतो. पण मला जसं मी म्हणलो तसं खात्रीशीर असलं तर निर्णय 100% घेता येईल, काही अडचण नाही. काही बोलतात आपल्याशी. हॅलो, नमस्कार सर. पत्र उद्या कसं एसटी मधून आरक्षण संविधानिक आहे, त्याची वेगळी प्रक्रिया आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. दीपक बोराडेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला, त्यांची समजूत काढलेली आहे. दीपक बोराडे सध्या आमरण उपोषण करतायत, त्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा केलेली आहे.